श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 11 मार्च। अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी नक्कीच झेलता येईल। प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीच येऊ शकत नाही। आपण पाहतो की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपाने संबंध येतो। आई वडील, बायको मुले, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र, इतर जन या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यामध्ये जोडून करावी। म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राखून प्रपंच फारच सुकर होईल। निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही। या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो। हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरीबालाही तो सोडत नाही। आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतानी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला। प्रत्यक्ष भगवंत समोर असून सुद्धा त्याने काही हात जोडले नाहीत। केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या पायीच आहारी गेलेले आहेत। एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला। तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे तुला काही काळवेळ समजते की नाही? त्यावर तो भिकारी म्हणाला, जा जा, मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही, गावात अशी 100 घरे आहेत पहा। अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते। अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे। ही हरळी समूळ नाहीशी झाल्याशिवाय चांगले पीक आपल्या हाती लागत नाही। त्याचप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही। फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते। हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात। त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचामध्ये व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतील। हा अहमपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसत खेळत आपल्याला झेलता येईल। लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यामध्ये सोडतात। त्यातली होडी तरली तरी हसतात, बुडली तरी सुद्धा हसतात। त्याचप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे फक्त एका नामानेच साधते। आजचे बोधवचन, नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती होय। जय जय रघुवीर समर्थ।